शेंगदाण्याची आमटी करणार आहोत। शेंगदाण्याची आमटी ही भगरीचा भात बरोबर आणि साबुदाणा वड्याबरोबर खूप छान लागते। त्याकरता आपण साहित्य घेतलेलं आहे। दही, शेंगदाणे घेतलेले आहेत, मीठ, 5 ओल्या मिरच्या घेतलेल्या आहेत, साखर घेतलेली आहे, कोकम घेतलेला आहे आणि तेल घेतलेलं आहे। आता आपण मिक्सरमध्ये शेंगदाणे टाकणार आहोत, मीठ टाकणार आहोत, मिरच्या, साखर आणि दही घालणार आहोत। मिक्सरमध्येच टाकायचं आहे, हे थोडं टाकून आधी फिरवून घ्यायचं। हे आपण सगळं मिक्सरमध्ये टाकून घेतलेलं आहे। त्यात आपण सगळं बारीक करून घेणार आहोत। हे थोडं अजून बारीक करायचं आहे। आता आपण हे भांडं तापत ठेवणार आहोत। त्यात आपण हे तेल घालणार आहोत। आता आपण हे याच्यात घालून घेणार आहोत। हे घट्ट आहे, यात आपण थोडं पाणी घालून यात आपण कोकम घालणार आहोत, म्हणजे उकळताना त्यात त्याचा आंबटपणा उतरणार आहे। हे बघा, आता हे आमटीला उकळी आलेली आहे। कोकमाचा आंबटपणाही त्याच्यात उतरलेला आहे। त्याच्यामुळे हे असं आंबट, गोड, तिखट असे शेंगदाण्याची आमटी खूप छान लागते। तुम्ही करून बघा आणि झटपट टेस्टी रेसिपी बाय अनिता केदार जरूर कळवा आपल्या कमेंट्स।